घालण्याचा डाव एबीपी माझानं उघडकीस आणला होता। आज तीच जागा पुन्हा एकदा MSRDCनं ताब्यात घेतली। त्यामुळे माझाची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। काही दिवसांपूर्वी रडणारे हे चेहरे आज हसरे झाले। हा इम्पॅक्ट आहे एबीपी माझाच्या बातमीचा। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मधल्या फारोळा भागातील या रहिवाशांची व्यथा एबीपी माझानं मांडली। एक एक पैसा जमवून या इमारतीत या रहिवाशांनी घर घेतलं, पण अवघ्या 5 वर्षात इमारत खिळखिळी झाली आणि रहिवाशांवर मंदिरात राहण्याची वेळ आली। 1 तारखेलाच हा प्रकार आम्हाला नजरकीस आला आणि 2 तारखेपासून तर आम्ही असं बाहेरच बसतोय। 4-4, 5-5 वाजेस्तोवर असं बाहेरच बसतोय, पण आमचा मालक जो बिल्डर जो आहे तो अजिबात आमची दखल घेत नाही। आता आम्ही बसतोय सर, असं कंडिशन झाले आम्हाला, तिथं भीती वाटते। आमचा जीव घेऊन आम्ही हातात मुठीत जातोय घरात फ्रेश व्हायला, वॉशरूमला यायला जायचं असलं तर आमची इच्छा सध्या होत नाही आता घरात जायची, इतकी भीती वाटते आम्हाला। माझाच्या बातमीनंतर टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरनं अखेर रहिवाशांच्या मागण्या मान्य केल्या आणि या रहिवाशांना बिल्डरनं बाजार भावानुसार फ्लॅटच्या किमतीचे चेक दिले। आज खूप आनंद आहे। त्या दिवशी तुम्ही जे आलात, म्हणजे आम्हाला 8 दिवस झाले होते आम्ही मंदिरामध्ये बसलो होतो, तुम्ही जे सर्व मीडियावाले आले आम्हाला सहकार्य केले, त्यामुळे आज हा चेक आम्हाला भेटलेला आहे। आनंद आहे, आज खूप आनंद आहे। थँक्यू माझा। आज जो हा चेक मिळालेला आहे आम्हाला, तो एबीपी न्यूज माझा यांच्यामुळे मिळाला आहे, त्यांचे मी आभार मानते। हा चेक जो मला मिळाला आहे तो एबीपी माझा न्यूज ह्यांच्या वतीनंच मिळालेला आहे असं मी जाहीर करते, कारण त्यांच्या वतीनंच आम्हाला न्याय मिळालेला आहे। एबीपी माझामुळेच माझं स्वप्नाचं घर परत मला मिळाल्यासारखं मला असं वाटते सर। ते आज एबीपी माझाने थोडासा पाठलाग केल्यामुळं ही जे आज आमच्या चेहऱ्यावरची जी आसू आहे हे खास फक्त एबीपी माझ्यामुळेच मिळालं सर, बस। आता हे एबीपी माझाचा आणखी एक इम्पॅक्ट पहा। पुण्यातील रस्ते विकास महामंडळाची तब्बल 500 कोटी रुपये किमतीची ही 2.25 एकर जागा अवघ्या 60 कोटी रुपयांना बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव एबीपी माझानं उघडकीस आणला होता। इथे कॅन्सर रुग्णांसाठी रुग्णालय उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती, पण त्यावेळच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या राजकीय वजनामुळे ही जागा बिल्डरच्या खिशात गेली। मात्र आता ही जागा MSRDCनं पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलाय। सर्वप्रथम मी एबीपी माझाचं अभिनंदन करतो। दरवर्षी सर विश्वेश्वरय्यांच्या निमित्त अभियंता दिन 15 सप्टेंबरला इथे साजरा करा, आम्ही अभिवादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, कर्मचारी इथे येत असायचे। आणि जसं आम्हाला कळलं की ही जागा रस्ते विकास महामंडळाच्या खाजगी विकासकाला गेलेली आहे, ती जागा खाजगी विकासकाच्या ताब्यात जाऊ नये, ही शासनाने डेव्हलप करावी यासाठी आमचा लढा होता। आणि या लढ्याला आपण खऱ्या असताना त्यांना आपली एबीपी माझानी तुम्ही आमची चांगली बाजू लावून धरली आणि आज त्याचाच म्हणजे आम्हाला फळ बघायला मिळतं की नुकताच त्यांनी अध्यादेश काढलेला आहे आणि याला स्थगिती दिलेली आहे। ही जागा बिल्डरला देण्याच्या निर्णयाविरोधात 15 ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार होता, पण MSRDCनं ही जागा परत घेण्याचा निर्णय घेतला आणि आता या जागेचा उपयोग लोकांच्या हितासाठी व्हावा अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्यांकडून होते। आता जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त आमची एकच मागणी आहे की समाज कल्याणासाठी जागेचा वापर व्हावा, गोरगरीब जनतेसाठी वापर व्हावा, एवढीच आमची इच्छा आहे।
आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी मागणी केली होती व ते न करता सदर जागा ही MSRDCला हस्तांतरित करून MSRDCने ती बिल्डरच्या घशात केलं. या गोष्टीसाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आणि शासनाने या गोष्टीची दखल घेऊन आज जे त्यांनी अध्यादेश काढले की सदर कामाला स्थगिती दिलेली आहे, त्याबद्दल मी शासनाचे व आभार व्यक्त करतो आणि ABP माझाचे बी आभार व्यक्त करतो. पुण्यातील जमिनींवर बिल्डरांच्या माध्यमातून राजकारण्यांचाच डोळा असतो हे अनेकदा समोर आलंय. मात्र या प्रकरणात माझानं बातमी समोर आणली. सर्वसामान्यांनी या निर्णयाच्या विरोधात आवाज बुलंद केला आणि संबंधितांना माघार घ्यावी लागली. ABP माझा केवळ बातमी दाखवत नाही तर न्याय मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावाही करतं. म्हणूनच माझाची बातमी म्हणजेच इम्पॅक्टची हमी. छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. आणि आता एक गुन्हेगारी विश्वातून बातमी. आतापर्यंत प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी मोटरसायकल चोरी, जबरी चोरी करणारा प्रियकर आपण पाहिला असेल, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमात वेडी झालेली प्रेयसी पाहायला मिळाली. 19 वर्षाची तरुणी प्रियकरासाठी चोर बनली आणि थेट घरात चोरीचा डाव आखला. तर दुसरीकडे बहिणीच्या घरात कोट्यवधींचे दागिने चोरल्याची घटना घडली. याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. संभाजीनगरात प्रियकरासाठी प्रेयसीकडून चोरी. वसईत तरुणीकडून सख्ख्या बहिणीच्या घरात 1.5 कोटींची चोरी. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते मिळवण्यासाठी काही माणसं कुठल्याही थराला जातात, अक्षरशः वेडी होतात. छत्रपती संभाजीनगरची ही घटना बघा. प्रेमात वेडी झालेली तरुणी आणि याचाच गैरफायदा घेत तिचं घर लुटून नेणारा प्रियकर. ही बंटी बबलीची जोडी सध्या संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. संभाजीनगरच्या हडको भागात राहणाऱ्या तरुणीचं मंगेश विलास पंडित नावाच्या तरुणावर जीवापाड प्रेम होतं. त्याच्यासाठी काही पण करायला ती तयार होती. त्याचाच फायदा या प्रियकरानं घेतला. आपल्याला पैशांची गरज आहे असं त्यानं तिला सांगितलं. मग काय, तिनं घरातल्या दागिन्यांवरच हात साफ केला. आईचे 11 तोळ्यांचे दागिने आणि 1.5 लाखांची रोकड तिनं प्रियकराला दिली. ही घटना उघडकीस आली ती रक्षाबंधनाच्या दिवशी. कपाट उघडलं तेव्हा आईला धक्काच बसला. कपाटातले दागिने, रोकड सगळंच गायब झालं होतं. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीनं 2 महिन्यांपूर्वीच घरातील दागिने गायब करायचा प्लॅन आखला होता. सगळे झोपलेले असताना तिनं कपाटातून दागिने चोरले. एका रुमालात ते बांधले आणि बकेटमध्ये ठेवले. ते बकेट दोरीच्या सहाय्यानं खिडकीतून घराबाहेर असलेल्या प्रियकर मंगेश पंडितकडे दिलं आणि तो सोबत असलेल्या मित्रासह बकेट मधले ते दागिने घेऊन पसार झाला. हा सगळा प्रकार लक्षात येताच मुलीच्या आईनं मुलीसह तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली. 11,40,665 रुपयाचा मुद्देमाल चोरी केलेला आहे. सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास PSI देशमुख यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी या गुन्ह्यातील 2 आरोपी मंगेश विलास पंडित आणि कुणाल माणिकराव केरकर यांना अटक केलेली आहे. मुलीनं प्रियकराला किती दागिने दिले त्यावरही एक नजर टाकूयात. 2 तोळ्याहून अधिक वजनाच्या 2 चेन, 3 ग्रॅमचे कानातले, 1 तोळ्याचं सोन्याचं नाणं, 1 तोळ्याच्या 3 अंगठ्या, 4 ग्रॅमचं पेंडंट, 2.5 ग्रॅमची रिंग, 2 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅमची बाळी, 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र, 1 तोळ्याचे कानातले, चांदीची अंगठी आणि 1.5 लाखांची रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून तिनं प्रियकराला दिला. प्रेमात आंधळी झालेली मुलगी आणि त्या प्रेमाचा गैरफायदा घेणारा प्रियकर. हा प्रकार ऐकून खरंच एक प्रश्न पडतो. प्रेम आंधळं असतं, पण इतकं की घर लुटून जाईल. प्रश्न इतकाच आहे, आंधळ्या प्रेमाची किंमत आईला मोजावी लागली आहे. अशीच एक घटना वसईत सुद्धा घडली. शेअर मार्केटमध्ये झालेली तूट भरून काढण्यासाठी एका तरुणीनं आपल्या सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केली आहे. 11 ऑगस्टच्या या घटनेनं वसईत एकच खळबळ उडाले. 66 वर्षाचे ओधोजी भानुशाली
हे घरात एकटेच असल्याचा फायदा घेत तरुणी घरात शिरली. भानुशालीनं बाथरूममध्ये कोंडलं आणि 1.5 कोटीचे दागिने घेऊन पोबारा केला. पण मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं चौकशीची चक्र फिरवली आणि 12 तासात तरुणीला बेड्या ठोकल्या. अतिशय गंभीर गुन्हा, घरात येऊन रॉबरी करणे हा, आणि ते पण वयोवृद्ध इसमाचा. त्यामध्ये कुराडे आणि यांच्या टीमने कठोर परिश्रम घेऊन ताबडतोब आरोपी अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आणि त्या वयोवृद्ध इसमास न्याय दिलेला आहे. आरोपी कोण दिला? आरोपी जे वयस्कर इसम होते त्यांच्या सख्या थोरल्या मुलाच्या पत्नीची सख्खी बहीण ती निघालेली आहे आणि तिने आता हे का केलं हे तपासामध्ये माणिकपूर पोलीस निष्पन्न करतील. या चोरीची सुरुवात झाली ती शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानानं. आरोपी ज्योती भानुशालीनं घरात 30 लाखाचे दागिने घरच्यांना न सांगता शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते आणि शेअर मार्केट कोसळल्यानं तिचं 30 लाखाचं नुकसान झालं. मग काय, हा लॉस भरून काढण्यासाठी तिनं चोरीचा मार्ग निवडला आणि बहिणीच्याच घरात चोरीचा प्लॅन आखला. कुठे प्रेमासाठी काय पण म्हणत 19 वर्षांची तरुणी चोर बनली, तर कुठे स्वतःचा लॉस भरून काढण्यासाठी थेट बहिणीच्या घरावरच डल्ला मारणारी बहीण चोर निघाली. पैसा चांगल्या माणसालाही गुन्हेगार बनवतो. या 2 घटनाही त्याचंच एक उदाहरण आहे. संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते. आरती साठेंची उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आणि आरती साठे माजी भाजप प्रवक्ते असल्यानं